जाणून घेऊया काय आहे 8वे वेतन आयोग, याचा नेमका फायदा आणि नुकसान कोणाला होणार। तर 8वे वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी त्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्ती लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन केला जाणारा एक आयोग आहे। या आयोगाचा मुख्य उद्देश 10 वर्षांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान, महागाई आणि देशाची आर्थिक परिस्थिती यांचा विचार करून त्यांच्या वेतनामध्ये पुनरावलोकन करणे आणि योग्य शिफारसीची वाढ करणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश असतो। वेतन आयोगाच्या शिफारसीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फिटमेंट फेअर असतो। हा एक गुणांक आहे जो सध्याच्या मूळ वेतनाला लागून नवीन वेतन निश्चित केला जातो। यामुळे पगारात मोठी वाढ होते। 8वे वेतन आयोगाचा मुख्य फायदा हा कोणाला होणार, तर 8वे वेतन आयोग लागू झाल्यास सर्वात मोठा फायदा हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल। पगारात मोठी वाढ झाल्याने मूळ वेतनामध्ये त्यांची वाढ होईल। फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात 20 ते 34% वाढ अपेक्षित असते। नवीन मूळ वेतनाच्या आधारे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता इत्यादीमध्ये वाढ होण्याची शक्यता असते। चांगले वेतन मिळाल्याने सरकारी नोकरीचे आकर्षण वाढेल, ज्यामुळे प्रशासनात चांगले आणि प्रतिभावंत लोक येतील। वेतनात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबल आणि कार्यक्षमतेचा सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। काही अंदाजानुसार 30% अधिक वाढ अपेक्षित आहे। पेन्शनमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेबद्दल भर पडेल, ज्यामुळे वाढत्या महागाईत त्यांना दिलासा मिळेल। हा वेतन आयोग थेट केंद्र सरकारसाठी असतो, पण जेव्हा केंद्र सरकार नवीन आयोग लागू करते तेव्हा बहुतेक राज्य आणि त्यांच्या धर्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा करतात। आता यांच्यामधून तर हे निश्चित झाले की 8वे वेतन आयोगाने केंद्रीय आणि राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, परंतु याचे नुकसान कोणाला होणार हे सुद्धा जाणून घेणे खूप गरजेचं आहे। आता 8वे वेतन आयोगाने नुकसान कोणाचे होणार आहे, तर 8वे वेतन लागू होणे हा एक सकारात्मक बदल असला तरी याचे आर्थिक परिणाम दिसून येतात, जे काही घटकावर नुकसान ठरू शकतात। लाखो कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडतो। त्यामुळे विकासाच्या अन्य योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीवर परिणाम होऊ शकते। खर्च वाढल्यास वित्तीय लूट, सरकारचे उत्पन्न आणि खर्चातील फरक यात भर पडू शकते। सामान्य नागरिक, महागाई, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रोकड आल्याने त्यांची खरेदी शक्ती वाढते। यामुळे बाजारात मागणी वाढते आणि महागाई वाढण्याची शक्यता असते। याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढीसाठी सरकारला कराद्वारे अधिक महसूल गोळा करावा लागतो, ज्यामुळे करदात्यावर अप्रत्यक्षपणे भार येतो। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा काही स्वायत्त संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन नियम वेगवेगळे असतात आणि त्यांचा हा आयोग थेट लागू होत नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मनात असमानतेची भावना निर्माण होऊ शकते। थोडक्यात सांगायचं झाल्यास केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक हे 8व्या वेतन आयोगाचे सर्वात मोठे लाभार्थी असतील। तर सरकारची तिजोरी वाढल्याने महागाईमुळे सामान्य नागरिक व अर्थव्यवस्था काही प्रमाणात दबावाखाली। अशाच नवनवीन महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि वेळोवेळी अपडेट पाहत